हॅलो एव्हरीवन, आज मी तुम्हाला एका वेगळ्या विषयावर इथे बोलणार आहे. तर शाळेत मुलांना एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी नावाचा प्रकार असतो. आपलं मूल फक्त शाळेत जाऊन शिकतंय इतक्यापुरतं कोणत्याच मुलाचं शिक्षण हल्ली मर्यादित राहिलेलं नाही आहे. मग त्या मुलाला एक्स्ट्रा क्लासेस तरी लावले जातात किंवा शाळेसोबतच डान्स, स्विमिंग, कराटे, सिंगिंग अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. अजून एका गोष्टीला शालेय दिवसांमध्ये खूप डिमांड वाढली आहे. ही गोष्ट म्हणजे अबाकस आणि वैदिक मॅथ. तर या दोन गोष्टींना एवढा डिमांड आहे की त्याचा एक सेपरेट सिलेबसच असतो. आता काही पालक या अभ्यास पद्धतीच्या कंप्लीट विरोधात असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की या गोष्टीमुळे मुलांवरचा लोड वाढेल, याला काही अर्थ नाही आहे. पण काही पालक अगदी डेडिकेटली त्या आपल्या पाल्याला अबाकस किंवा वैदिक मॅथच्या क्लासला घालतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अबाकस आणि वैदिक मॅथ म्हणजे काय, त्यांचा खरंच मुलांना फायदा होतो का. नमस्कार, मी सायली दैफळकर. पहिले पाहूया अबाकस म्हणजे काय. आणि अबाकस हा शब्द मुळात ग्रीक भाषेतून तयार झालेला शब्द आहे. प्राचीन ग्रीक भाषेत अबॅक्स या शब्दाचा अर्थ होतो फ्लॅट सरफेस. आणि हा शब्द रोमन नागरिकांनी आपल्या भाषेत घेतला आणि त्याचा पुढे अबॅकस. अबॅकसमध्ये दोन पद्धती असतात. एक असते जापनीज पद्धत आणि दुसरी असते चायनीज पद्धत. यापैकी आपण नेहमी जापनीज पद्धतीचा वापर करतो. ही जापनीज पद्धत पूर्णपणे शिकण्यासाठी साधारणतः 24 महिने लागतात. आणि या पद्धतीच्या जवळपास 9 ते 10 लेवल्स असतात. जनरली परीक्षा देऊन मुलं या लेवल्स पास करतात. आणि आता हे अबॅकस यंत्र किंवा अबॅकस टूल वापरतात कसं ते आता बघूया. अबॅकस टूलमध्ये 2 भाग असतात. खालच्या भागात 4 बीट्स असतात आणि वरच्या भागात 1 बीट असतो. या प्रत्येक बीटला म्हणजे मण्याला व्हॅल्यू असते. खालच्या भागातील 4 मण्यांची व्हॅल्यू असते 1, 2, 3, 4 रिस्पेक्टिव्हली आणि वरच्या मण्याची व्हॅल्यू असते 5. यावरून फॉर्म्युलाच्या आधारे गणितं शिकवली जातात. आणि याच फॉर्म्युलाच्या आधारे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे असं सगळं आपल्याला हे टूल वापरून करता येतं. आता तुम्ही म्हणाल नॉर्मली पण आपण हे सगळं करू शकतो. मग आता इथे प्रश्न एक महत्त्वाचा येतो की इथे अबॅकस मॅथ सॉल्विंग पद्धतीने लहान मुलं 8 मिनिटात 200 गणितं सोडवू शकतात. अर्थात ते सहज शक्य नाही, यासाठी सुद्धा डेडिकेशन लागतं. पण सांगायचा मुद्दा हाच की अबॅकसमध्ये हे शक्य आहे. आता येऊया वैदिक गणित किंवा वैदिक मॅथ्स या अभ्यास पद्धतीकडे. वैदिक मॅथसुद्धा हे एक असंच टेक्निक आहे जे वापरले की तुम्ही कोणतंही गणित पटकन आणि अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता. या प्रकारामध्ये 16 फॉर्म्युले असतात आणि 13 सब फॉर्म्युलेज असतात. या टेक्निकने तुम्ही अंकगणित, अल्जेब्रा, जॉमेट्री अशा कुठल्याही प्रकारची गणितं अगदी चुटकीसरशी सॉल्व्ह करू शकता. आता वैदिक मॅथ कुठे शिकायचं, जसं की शाळेत किंवा कुठल्याही प्रायव्हेट क्लासमध्ये अबॅकस शिकवलं जातं त्याच पद्धतीने वैदिक मॅथसुद्धा शिकवलं जातं. अबॅकसवाल्यांचा सिलेबस पूर्ण व्हायला साधारणतः 24 महिने लागतात. तर वैदिक मॅथ्स मुलांना 1 वर्षाच्या आत शिकण्याचा प्रयत्न असतो. अबॅकस टेक्निक तर बाहेरूनच आपल्या देशात आलं. तशीच वैदिक मॅथ्सची क्रेजसुद्धा फक्त भारतापुरतीच मर्यादित राहिलेली नसून भारताबाहेरसुद्धा वैदिक मॅथ शिकलं किंवा शिकवलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की या दोन्ही गोष्टींचा मुलांना काही फायदा होतो का. तर अबॅकस म्हणजे फक्त गणित सोडवायचं एक तंत्र नाही आहे, तर अबॅकस लहान मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरतं. तर 5 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांना अबॅकस शिकणं योग्य आहे, कारण या लहान वयात मुलांचा मेंदू डेव्हलप होण्याच्या प्रोसेसमध्ये असतो. आणि अबॅकस शिकताना लहान मुलं दोन्ही हाताचा वापर करतात. जेव्हा ते त्यांचा डावा हात वापरतात तेव्हा त्यांचा राईट ब्रेन ॲक्टिवेट होतो आणि जेव्हा ते उजवा हात वापरतात तेव्हा लेफ्ट ब्रेन ॲक्टिवेट होतो. इतर कुठल्याही अभ्यास पद्धतीमध्ये जनरली 2 ब्रेन ॲक्टिवेट होत नाहीत आणि म्हणूनच अबॅकस वरचढ ठरतं. या अख्ख्या प्रोसेसमुळे लहान मुलांच्या कामाला गती येते, त्यांची कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते. म्हणून त्यांच्यासाठी अबॅकस शिकणं महत्त्वाचं आहे. वैदिक मॅथ ही अभ्यास पद्धती अगदी लहान वयात शिकणं थोडं अवघड आहे. त्यामुळे 7 वर्षांच्या पुढच्या मुलांसाठी जनरली वैदिक मॅथ रिकमेंड केलं जातं. वैदिक मॅथ हे सुद्धा ब्रेन डेव्हलपमेंटसाठी नक्कीच कामी येऊ शकतं. थोडक्यात काय, तर आपल्या मुलांना अबॅकस शिकवलं नाही तर काही नुकसान नाही, पण अबॅकस शिकवणे हे अधिक फायद्याचे ठरू शकतं, याबद्दल शंका नाही. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच
कमेंट करून मला सांगा.